आज आपण सरासरी या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहूयात. 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? आता क्रमवार संख्यांची बघा, क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आणि म्हणून 1 ते 50 या क्रमागत संख्यांची सरासरी बरोबर 1 अधिक 50 छेद 2 म्हणजे 51/2 आणि म्हणजे चला बे 2 4, 1 उरला, बे 5 10, 1 उरला दशांश चिन्ह आणि बे 5 10. आता 1 ते 25 या क्रमागत संख्यांची सरासरी काढू. बरोबर 1 अधिक 25 छेद 2 म्हणजे आलं 26/2 आणि म्हणजेच काय आलं बेके बे आणि बेत्रिक 6 म्हणजे 1 ते 25 क्रमागत संख्यांची सरासरी आली 13. पण आपल्याला विचारलंय की कितीने जास्त आहे, म्हणजे आपण ह्या दोघातला काढणार आहोत फरक. मग फरक किती आला? 25.5 वजा 13 काही नाही म्हणजे 0. म्हणजे चालू उत्तर 5तून 0 गेले 5, 5तून 3 गेले 2, 2तून 1 गेला 1 म्हणजे आपलं उत्तर आलं 12.5. पर्याय बघा 25.5, 12.5, 13 आणि चौथा आहे 22.5. 2017ला हे उदाहरण आलेले. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. 8.3/5, 9.7/3, 7.8/3 व 13.7/5 या संख्यांची सरासरी किती? आता आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. मग आता प्राप्तांक काय आहे तिथं? 8.3/5 अधिक त्याच्या शेजारी मी हा लिहिते 13.7/5 अधिक 9.7/3 अधिक 7.8/3 आणि एकूण प्राप्तांकांची संख्या 4 आहे म्हणून आपण 4ने भागणार. आता बघा हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत, याचं आपण अपूर्णांकात रूपांतर घ्या. 85 40 40 आणि 3 43/5 अधिक 13 5 65 65 आणि 7 72/5 अधिक 3 9 27 27 आणि 7 34/3 अधिक 3 7 21 21 आणि 8 29/3 आणि भागिले 4. बरोबर. आता बेरीज करू. छेदी तो 5 समान आहे. 3 आणि 2 5, 7 आणि 4 11 अधिक छेदस्थानी 5 इथं छेद 3, 9 4 13ला 3 हातच्याला 1
2 आणि 1 3 आणि 3 6 छेद 4 म्हणजेच काय आलं 5 ने भाग जाते 5 दोन्ही 10 1 उरला 5 त्रिक 15 23 3 दोन्ही 7 3 एक 3 अधिक 21 छेद 4 बरोबर 3 1 4 2 आणि 2 4 छेद 4 म्हणजेच उत्तर आलं 4 एके 4 4 एके 4 11 म्हणजे पर्याय क्रमांक 3. रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वये पुढील प्रमाणे आहेत. बघा विद्यार्थ्यांनी वय दिले. आता 15 वर्षाची 5 मुले 5 विद्यार्थी आहेत. 16 वर्ष असणारे 12 विद्यार्थी आहेत. 17 वर्ष असणारे 8 विद्यार्थी आहेत. 18 वर्षाचे 15 विद्यार्थी आहेत. 19 वर्षाचे 10 विद्यार्थी आहेत आणि आपल्याला विचारले सरासरी काढायला. आता सरासरी काढण्यासाठी आपण सरासरी कशी काढतो तर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. आता आपल्याकडं एकूण विद्यार्थी या ठिकाणी 50 दिलेले आहेत पण आपल्याला ह्या सर्व वयांची बेरीज करायला पाहिजे. मग आता वय बघा आता एकूण वय आपल्याला काढलं पाहिजे. मग आता एकूण वय काढूया. किती येणार 15 5 75 अधिक 12 सक्कूम 72 ला 2 8 आले 7 आणि 12 1 12 आणि 7 19 म्हणजे 192 अधिक 18 7 3600 अधिक याचं 136 आले एकूण वय. आता हा गुणाकार करू 15 28 ला 0 8 आले 12 15 1 15 आणि 15 आणि 12 27. आता 10 ने उणलं की इथे येणार आहे 19 ला उणलं की 190 म्हणजे एकूण वय आपलं एवढं आलं. पुन्हा यांची बेरीज केली पाहिजे. किती बेरीज येते बघूयात. बघा आता 75 192 136 270 आणि 190 या सगळ्यांची करायची आपल्याला या ठिकाणी बेरीज. आता 5 आणि 2 7 7 आणि 6 13 13 ला 3 8 ला 1 9 1 10 10 आणि 7 17 17 आणि 3 20 20 आणि 9 29 आणि 29 आणि 7 आले 36 ला 6 8 आले 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 2 8 म्हणजे एकूण वय आहे 863. मग आता आपल्याला काढायचे सरासरी. मग आता आपण सरासरी कसे काढणार. एकूण वयांची बेरीज 863 भागिले एकूण विद्यार्थी 50. आता 50 न भागण्याऐवजी मी असं करते 863 भागिले 5 गुणिले 10 म्हणजे 10चं दशांश चिन्ह ते आपण नंतर देऊ. आता काय येणार बघा 5 1 5 3 उरले 6 झाले 5 7 35 1 उरला 5 2 10 पुन्हा 13 10 गेले की 3 उरले भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह आणि 5 सक्क 30 म्हणजे काय येणार आहे 172.6 छेद 10 आणि म्हणजे चालू 17.26 म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. चौथा प्रश्न आहे पुढीलपैकी अचूक विधान कोणते. पर्याय 1 आहे 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. 3 समसंख्यांची बेरीज विषम संख्या असते. 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते. आणि चौथा पर्याय आहे एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास गटांची सरासरी बदलत नाही. आता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष एक छोटी उदाहरणं घेऊन करून पाहूयात. पहिलं उदाहरण आहे बघा 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी. आता समजा आपण छोट्या संख्या घेऊया 2 4 6 अधिक 2 अधिक 4 अधिक 6 ह्या क्रमवार संख्यांची बेरीज ही समसंख्या असते. बघा बेरीज 2 आणि 4 6 6 आणि 6 12. आता 12 ही समसंख्या आहे म्हणजे हे विधान अचूक. तरी आपण दुसरे तिन्ही पर्याय बघूया. दुसरा पर्याय बघा
3 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असते. आता याच संख्या घेऊ आपण. 3, 2 अधिक 4 अधिक 6. सरासरी आहे 3 संख्यात म्हणजे 3 न भागणार आपण. 4 आणि 2 6 आणि 6 12. 12/3 म्हणजे काय आलं? 3 चौक 12. आणि 4 ही कसली संख्या आहे? समसंख्या आहे. म्हणजे हे विधान अचूक नाही, हे विधान चूक आहे. तिसरं आहे 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते. आता 5 विषम संख्या घेते मी. समजा 1, 3, 5, 7 आणि 9. आता 5 संख्यात सरासरी काढायची म्हणजे 5 ने भागणार आपण. काय आलं बघा? हे 3 आणि 7 10, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, 20 आणि हे 5 25. आणि 25ला 5 न भागलं की 5. पण 5 ही कसली संख्या आहे? तर विषम संख्या आहे. आणि आपल्याला काय म्हणलंय त्यांनी? समसंख्या. म्हणजे हा पण पर्याय बरोबर नाही. आता चौथा पर्याय आहे एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढवल्यास. आता हे 5 अंक घेण्याऐवजी मी हे 3 अंक घेते. आता हे समान संख्येनं म्हणजे समजा आपण 2 न वाढवूयात. 2 न वाढवलं तर काय येणार? 2चा 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8. सरासरी 3च अंक आहेत त्यामुळे आपण 3 नच भागणार. 6 आणि 4 10 आणि 8 18. 18 भागिले 3, 3 सख 18. आता इथं 6 आलं, इथे सरासरी 12 आली, इथं सरासरी 6 आली. सरासरी बदलत नाही तर सरासरी काय होते? बदलते. म्हणजे हा पण पर्याय असत्य आहे. म्हणजे अचूक विधान जे आहे ते आहे पहिला पर्याय. 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. बघा पुढचं उदाहरण आहे. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती? आता पहिल्या 5 म्हटले, मग पहिल्या 5 आपण 1, 3, 5, 7 आणि 9 ह्या पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या आहेत. ह्या पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या आहेत. आता त्यांच्या वर्गांची सरासरी विचारलाय. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81. आणि ह्यांची आपण करणार आहे सरासरी. 5 अंक आहेत म्हणजे 5 न भागणार. इथे येणार सरासरी. आता सरासरी किती येते बघूया. 9 आणि 1 10, 10 आणि 25 35. त्याच्यामध्ये मिळूयात 49 आणि 81. 9 आणि 1 10 आणि 5 15ला 5 4ला 1, 8 आणि 1 9, 9 4 12, 12 आणि 3 15. इथं 5 आहेत म्हणजे काय आले? 155 भागिले 5. आता बघूयात. 5 त्रिक 15, 5 एके 5 म्हणजे किती आलं उत्तर? 31 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे पुढील संख्यांची सरासरी काढा. आता कुठल्या कुठल्या संख्यात बघा. तर आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय असतं? तर एकूण सर्व प्राप्तांकांची बेरीज सरासरी बरोबर सूत्र लिहिते फार तर मी इथं. सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. एकूण प्राप्तांकांची संख्या. म्हणजेच काय येणार इथं? 39.2 अधिक 42.3 अधिक 21.7 अधिक 28.4 अधिक 37.7 छेद किती प्राप्तांक आहेत? 5. म्हणून आपण याला 5 न भागणार. बेरीज करूयात. आता बेरीज करण्यासाठी आपण हे अंक सरळ एकाखाली एक मांडूयात. 39.2 42.3 21.7 28.4 आणि 37.7 बेरीज करूयात. बघा 7 आणि 4, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20 आणि 3 23ला 3 हातचे आले 2. आता 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 1 18, 18 आणि 2 20, 20 आणि 9
29ला 9 हातच्याले 2, 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 4 13, 13 आणि 3 16. काय आली बेरीज? 169.3 भागिले 5. आता हा भागाकार करू. 5 एके 5, 5 त्रिक 15, 1 उरला. पुन्हा 5 त्रिक 15, 19 मधनं 15 गेले की 4 उरले. या ठिकाणी दशांश चिन्ह. 85 40, 3 उरले. 3 वर 0 घेऊया, भाग जात नाही म्हणून. आणि 5 सख्ख 30, म्हणजे काय आलं? 33.86. म्हणजे बघा कुठला आला? पर्याय क्रमांक 4. त्याच्या नैसर्गिक संख्यांमधील समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? आता 1 ते 20 आहे. 1 ते 20 मध्ये 1 ते 20 मधील पहिल्यांदा आपण घेऊयात समसंख्या. आता समसंख्या जर घेतल्या तर सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. आणि सर्वात मोठी जी आहे 2 नंतर 4, 4 6 8 10, शेवटची जी असणार आहे ती 20 असणार आहे. म्हणजे सुरुवातीची संख्या 2, शेवटची संख्या 20. आणि मग आपण सरासरी काढूयात. आपण आता सुरुवातीची संख्या 2, शेवटची संख्या 20 छेद 2, म्हणजे काय आलं? 22/2 बरोबर 2 एक्के 2 आणि 2 एक्के 2, म्हणजे समसंख्यांची सरासरी आली 11. आता आपण विषम संख्या बघू. बघा, आता विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या आहे 1, त्यानंतर 3, त्यानंतर 5 आणि शेवटची जी असणार आहे ती आहे 19. मग विषम संख्यांची सरासरी आपण काढू. सरासरी म्हणजे काय येणार आहे? सुरुवातीची संख्या 1, शेवटची संख्या 19/2, 19 आणि 1 20/2, म्हणजे आले 10. आणि मग फरक किती झाला दोघांमध्ये? तर 11 वजा 10 बरोबर 1. म्हणजेच पर्याय पहिला आला की समसंख्यांची सरासरी ही विषम संख्यांच्या सरासरीपेक्षा 1ने जास्त आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे. उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 13 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती? बघा, आता अगोदर सर्व मुलांच्या वयांची सरासरी बरोबर आहे 12 वर्ष. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी आहे 10 वर्ष. आणि उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी आहे 13 वर्ष. आता 15 मुलांची एकूण वय बरोबर 15 गुणिले 10 म्हणजे 150 वर्ष. आता उरलेल्या मुलांचे वय उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी जी आहे ती आपण x मानू. उरलेल्या मुलांचे एकूण वय येणार म्हणजे 13x. म्हणजे आणि म्हणून एकूण वयांची बेरीज किती आली? एकूण वयांची बेरीज बरोबर 150 अधिक 13x
एकूण मुले 15 अधिक x आणि मग सरासरी बरोबर 150 अधिक 13x छेद 15 अधिक x. पण सरासरी आपल्याला 12 दिली. 12 बरोबर 150 अधिक 13x छेद 15 अधिक x. छेद नाही काय म्हणजे 150 अधिक 13x बरोबर 12 पंचे 60 ला 0 40 12 1 12 18 अधिक 12x म्हणजेच 13x वजा 12x बरोबर 180 वजा 150 म्हणजेच 1x बरोबर 30 आणि म्हणजेच x बरोबर 30. आणि मग एकूण मुले बरोबर 15 अधिक x आहे बरोबर येणार 15 अधिक 30 म्हणजेच 45 म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. एका नावेत 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे. तर नावाड्याचे वजन किती? बघा आता नावेत बसलेली मुलं 40 आहेत आणि 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुलं बसलेली आहेत. म्हणजे मुलांचे एकूण वजन किती झाले? मुलांचे एकूण वजन बरोबर 25 गुणिले 40 बरोबर 25 0 0 25 चौक 100 किलोग्रॅम झालं. आता नावाड्यासह सरासरी वजन आहे. आता नावाड्याचं वजन आपण x किलोग्रॅम मानू बरोबर x किलोग्रॅम मानू आणि म्हणून नावेतील एकूण वजन काय झालं? एक 1000 अधिक x. आता एकूण व्यक्ती किती झाल्या? नावेत बसलेल्या एकूण व्यक्ती तर 40 मुले अधिक 1 नावाडी म्हणजे झाले 41. आणि मग आता आपण काढूयात सरासरी. सरासरी वजन बरोबर एकूण व्यक्ती 1000 अधिक x छेद एकूण आहेत 41 व्यक्ती आहेत. आता सरासरी वजन जे आहे ते आपल्याला दिलेले 26 बरोबर 1000 अधिक x छेद 41. तर परत तिरकस गुणाकार करून जे काय येणार बघा 1000 अधिक x बरोबर 26 गुणिले 41 म्हणजे 1000 अधिक x बरोबर गुणाकार करू आता 26 गुणिले 41. 1 6 6 1 2 2 दशकाचं 0 4 सख 24 ला 4 हातच्याले 2 4 2 8 आणि 2 10 6 6 0 म्हणजे किती आले इथं 1066. आणि म्हणून x बरोबर आलं 1066 वजा 1000 बरोबर 66. पण x काय म्हणलं होतं आपण?
नावाड्याचं वजन, म्हणजे नावाड्याचं वजन आलं 66 किलोग्राम, म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती? आता सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100. मग 13ने भाग जाणारी 13ने भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या बरोबर 13 गुणिले 8 बरोबर 104. म्हणजे 104ला 13नं पूर्ण भाग जातो. 13 4 दोषे, कारण 13 सत्ते 91, 91 ही 2 अंकी संख्या आहे. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या ती आहे 999. आता आपण 999ला भागिले 13 करू. काय येणार आहे बघा, भागाकार करू फार तर आपण या ठिकाणी बघा. 13 सत्ते 91, 8 उरले, वरून घेतले 9, 13 78, 1 1 वर घेतला 0, 13 4 उदरशे, 6 उरले, पुन्हा 0 घेतला, 13 चौक 52, म्हणजे 8 उरले पुन्हा. आणि म्हणजे याचं भागाकार काय येणार, आपण 2 अंकी दशांश स्थळापर्यंत घेऊ, 76.84. आणि मग आता हे 76 आणि 13चा गुणाकार करू, 13 गुणिले 76. आता 13 गुणिले 76 करू, 13 78, 8 40 7, 13 सत्ते 91 आणि 91 आणि 7 98, म्हणजे ही संख्या जी किती आली 988. म्हणजे 3 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली आली 988. आणि म्हणून सरासरी बरोबर लहान संख्या 104, मोठी संख्या 988 भागिले 2. किती आलं 8 आणि 104 अधिक 988, 8 आणि 4 12 2 हातच्या 8 आणि 1 9, 1092 भागिले 2. म्हणजेच काय आलं बघा, 2 पंचे 10, 2 चौक 8, 1 उरला, 2 सक्कून 12, 546. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. पुढचं उदाहरण आहे, अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग ताशी 40 किलोमीटर होता. म्हणजे अ पासून ब पर्यंतचा वेग किती आहे 40 किमी. आणि परंतु ब गावापासून अ गावाकडे परत जाण्याचा वेग आहे 60 किमी. आता आपण याला ए मानू आणि याला बी मानू, आणि आपल्याला काढायचं आहे संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग. आणि मग सरासरी वेग बरोबर येणार एकूण वेग. एकूण वेग काय आला 2 गुणिले ए गुणिले बी छेद ए अधिक बी, कारण 2 वेळचा वेग. म्हणजे काय आलं 2, ए किती आहे
40 गुणिले 60 छेद 40 अधिक 60. 2 शून्य मांडून घेऊ. 4 दुनी 8, 8 सख्खून 48 छेद 100. आता हे 2 शून्य गेले म्हणजे आलं 48. म्हणजे आपला जो सरासरी वेग आहे तो आला 48 ताशी 48 किमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3.